पिंपल्स असतील किंवा चेहऱ्यावरचा ग्लो गेला असेल, केसांवर तुमच्या शाईन अजिबात नसेल, केसांचे भरपूर जास्त प्रॉब्लेम असेल, डॅन्ड्रफ असेल, हेअरफॉल असेल, केसांवर शाईन नाहीये, केस एकदम व्हॉल्यूम त्यांचा निघून गेलाय, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी ना एक असं पाणी आहे, ते तुम्ही जर वापरलं तर तुमची स्किन चांगली होणार आहे, तुमचे केस पण चांगले होणार आहे। तर ते कोणतं पाणी आहे आणि ते कसं बनवायचं ते बघूया आणि आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। तर आपला मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे तांदूळ। तर शिजवलेल्या तांदूळमध्ये ना स्टार्च, अमिनो ऍसिड्स, विटामिन, अँटीऑक्सिडंट असतात, जे स्किन आणि केसांसाठी चांगले असतात। हे पाणी तुमच्या स्किनला हायड्रेट करेल, रिंकल्स कमी येतील, पिंपल्स येणार नाही, स्किनवर एक ग्लो येईल, डॅन्ड्रफ कमी येईल आणि केस पण वाढतील। तर ते तुम्हाला कसं बनवायचं, तुम्हाला 1 कप राईस घ्यायचा आहे, त्यात 3 ते 4 वाटी पाणी घाला आणि ते पाणी उकळा। पाणी थोडे पांढरे झाले की ते बंद करा आणि नंतर ते तसंच राहू द्या, त्याला जादा शिजवू नका। आता हे पाणी तुम्ही शॅम्पू झाल्यानंतर स्कॅल्पवर लावा आणि मसाज करा, नाही कंडिशनिंग साठी तुम्ही स्प्रे बॉटल मध्ये स्टोर करून तुमच्या पूर्ण केसांवर पण स्प्रे करू शकता। आणि स्किन साठी तुम्ही गुलाब पाणी मध्ये मिक्स करून ह्याला स्प्रे बॉटल मध्ये फ्रीज मध्ये स्टोर करा। तुम्ही 15 दिवस आरामात स्टोर करू शकता आणि रोज तुम्ही ॲज अ टोनर म्हणून सकाळ संध्याकाळ हे पाणी तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता। पिंपल साठी तुम्ही मुलतानी माती, तांदळाचं पाणी आणि थोडीशी हळद हे मिक्स करून तुम्ही फेस पॅक रोज रात्री हा वापरू शकता। तर तांदळाचं फक्त तुम्हाला पाणीच घ्यायचं आहे, तुम्हाला तांदूळ नाही घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या शॅम्पू मध्ये ते मिक्स करू शकता, कंडिशनर ॲज अ कंडिशनर म्हणून स्प्रे करू शकता, चेहऱ्यावर ॲज अ टोनर म्हणून स्प्रे करू शकता आणि पिंपलचा फेस पॅक पण बनवू शकता। तर तांदूळ ना आपल्या स्किनसाठी, केसांसाठी खूप बेस्ट आहे। म्हणजे तुम्ही जर तुमच्या केसांना एकदा वापरून बघितलं तर तुमचे केस एका वॉश मध्ये एकदम सॉफ्ट स्मूथ होतील, म्हणजे तुम्हाला एका वॉश मध्ये त्याचा रिझल्ट मिळेल। म्हणजे तांदूळ इतका इफेक्टिव्ह आहे केसांसाठी आणि स्किनसाठी। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।